हॅलो, आज आपण एका सुंदर ठिकाणी आलो आहोत। माझ्या मागे बघा, हे मोठं मैदान, त्यावर पसरलेली हिरवळ किती छान दिसतीये ना। काय मस्त दृश्य आहे। आता आपण एका जुन्या आणि सुंदर मंदिराकडे चाललोय। त्याचं नाव आहे वागेश्वर मंदिर। आपण अगदी संध्याकाळच्या वेळी इथे आलोय, त्यामुळे समोर मस्त मावळणारा सूर्य आणि आकाशातले सुंदर रंग पाहायला मिळत आहेत। हे मंदिर चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे। आणि जवळच काही ऐतिहासिक किल्ले सुद्धा आहेत। या मंदिराचा इतिहास आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। ही जी नदी समोर दिसते ना, ही आहे पवना नदी। पावसाळ्यात हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली जातं। हो, अगदी बरोबर ऐकलत। वर्षातले काही महिने हे मंदिर पूर्णपणे पाण्यात असतं आणि अशा वेळी इथे दर्शनासाठी बोटीने यावं लागतं। सध्या आपण ज्या मैदानावरून चाललोय तिथे पावसाळ्यात सगळीकडे पाणी। आजकाल सोशल मीडियामुळे या मंदिराची माहिती खूप लोकांना झाली आहे, त्यामुळे इथे वीकेंडला चांगलीच गर्दी असते। इथे चालताना तुम्हाला दिसेल की लोकांनी एकावर एक दगड ठेवून छोटे छोटे मनोरे तयार केले आहेत। खरं तर हे दगड मंदिराचे जुने भाग आहेत, जे काळाच्या ओघात सुट्टे झाले आहेत। इथे समोर बघा, नंदीची मूर्ती आहे, पण दुर्दैवाने ती थोडी भंगलेली आहे। पण आता मंदिराच्या आत जाऊया। मंदिराच्या आत जाण्याचा रस्ता खूपच लहान आणि अरुंद आहे। जागा लहान असल्यामुळे कदाचित थोडा अंधुक दिसेल, पण मी तुम्हाला आतलं दृश्य दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। वागेश्वराचं छान दर्शन झालं। दर्शन घेऊन बाहेर आल्यावर इथली शांतता आणि निसर्ग पाहून मनाला खूप आनंद मिळतो। आज मी इथे एकटी आलेली नाहीये। माझ्यासोबत स्वराज्य टुरिझमची संपूर्ण टीम आहे। या टीमचे मुख्य मार्गदर्शक चेतन सर आणि त्यांची पत्नी आज आपल्याला या मंदिराचा इतिहास सांगणार आहेत। चला तर मग थेट त्यांच्याकडूनच माहिती घेऊया। या संपूर्ण परिसराचं होतं, पण साधारण 60-70 वर्षापूर्वी जेव्हा पवना धरण बांधलं, तेव्हा मग इथलं पाणी, पवना धरणाचं पाणी वाढत गेलं आणि मग संपूर्ण हे जे गाव आहे वागेश्वर, ते इथं जे दिसतंय आपल्याला मंदिर, त्याच्या बाजूला ते गाव इथलं सगळं पुनर्वसित केलं गेलं। पवना धरण कुठं आहे, धरणाची भिंत कुठं आहे, तर ती या बाजूला आहे। इथून जर आपण नजर टाकली, आपण इथून सुरुवात करू। हा जो वरचा टोक दिसतोय तो आहे तुंग किल्ला। त्याच्या बाजूला आपण इथं आलो
की इथं धुक्यामध्ये थोडासा दिसतोय तो लोहगड किल्ला डाव्या बाजूचा. त्याच्या उजवीकडे खिंडीच्या पलीकडे विसापूर, लोहगड विसापूर ही किल्ल्यांची जोडगोळी. इथून आपण अजून असं इकडे आलो तर समोर दिसतोय हा तिकोना, तुंग तिकोना लोहगड विसापूर असे 4 किल्ले इथून दिसत आहेत आपल्याला. तिकोना हा किल्ला खूप छान आहे. किल्ल्यावर जर तुम्ही पावसाळ्यानंतर वरती गेलात वरपर्यंत अगदी इझिली जाता येतं. साधारण पाऊण 1 तास लागतो. चढायला खूप अवघड नाहीये. वरती जर गेलं तर हा पवना धरणाचा संपूर्ण परिसर आपल्याला पाहता येतो पावसाळ्यानंतर. आता पाणी कमी झालंय, अदरवाईज पवना धरणाचा खूप छान परिसर तिकोन्यावरून दिसतो. जर आपण सूर्यास्ताच्या वेळी गेलो तर सूर्य तिकडं मावळत असतो आणि सूर्याची किरणं सगळी पाण्यावर पसरलीत असं छान दृश्य पवनावरून तिकोन्यावरून आपल्याला पाहायला मिळतं. तर आता हे मंदिर जे आहे ते मंदिर मात्र इथंच राहिलं आणि पूर्ण गाव आपल्याला पुनर्वसित, त्या वाघेश्वर गाव पुनर्वसित करून दिलं. तर मंदिर हलवता येत नाही. गावातली लोक इथून तिकडे जाऊ शकतात, ते नवीन घर बांधू शकतात, पण गावातलं जे पुरातन मंदिर आहे ते मात्र तसंच राहतं, ते हलवता येत नाही. हे मंदिर साधारण 800 ते 1000 वर्ष जुनं आहे. आत्ता याची पडझड दिसतीये, पण जेव्हा ते पूर्ण चांगल्या अवस्थेत होतं तेव्हा ते खूप सुंदर असू शकतं. आपण जर कल्पना केली तर एक त्याला 4ही बाजूनी भिंत आहे, छान मस्त मोठा कळस आहे. हा कळस पण तुटला, मोठा कळस होता त्याला. असं एक सुंदर मंदिर आपण कल्पना करू शकतो की ते तिथं होतं. आता हळूहळू हे पर्यटन ठिकाण म्हणून विकसित व्हायला लागलं किंवा लोक त्याला पर्यटन ठिकाण म्हणून बघायला लागले. तर अजून सांगायचं या मंदिराबद्दल म्हणजे की ह्या मंदिरामध्ये दरवर्षी जेव्हा 2 महिने वर येतात तेव्हा पुजारी प्रॉपर इथं येतात. त्या गावचे जे जुने पुजारी होते त्यांचे वंशज त्या मंदिरामध्ये येतात. दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करतात. तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर ते भेटले असतील. तर तेच पुजारी तिथं दरवर्षी असतात, ते त्या मंदिराची देखभाल ठेवतात. असं हे याचं साधारण या परिसराचा इतिहास किंवा माहिती आहे. इथं समोर एक नंदी पण तुम्ही बघितला असेल, त्याचं पण तुटलेलं, ते चेहरा पुढचं हे वगैरे संपूर्ण तुटलेलं आहे. मंदिराचं पाणी इथपर्यंत अगदी 1 महिन्यापूर्वी आलो तर मंदिराच्या पायथ्यापर्यंत पाणी आपल्याला पाण्यात बुडवत वगैरे जावं लागतं. तर असा हा भाग आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही समोर बघितलं असेल तर प्रॉपर घाट आहे. आता गोल फक्त बुरुज दिसत असतील, तर तिथे आधी पायऱ्या होत्या आणि आता पण थोडे अवशेष आहेत. तर नदी इथून वाहतच होती, फक्त धरणामुळे हे पूर्ण पाणी इथे झालं. तर नदीपर्यंत जाण्यासाठी प्रॉपर घाटावरनं उतरून जाण्यासाठी होतं. काही इथे सती शिळा आणि शौर्यगाथा वर्णन करणारे दगड पण होते, पण आता ते वाहून गेलेत बऱ्यापैकी, त्यामुळे राहिलेत ते एवढे आपल्याला आहे. हे समोर दिसते ही दीपमाळा सारखं आहे, तर ते होतं स्ट्रक्चर. आता अजून ते कमी होत चाललंय म्हणजे दरवर्षी त्यामध्ये बराच ऱ्हास होतोय. आधी सुद्धा ही पूर्ण संरक्षक भिंत होती, ज्याचं आता सगळे स्टोन बॅलन्सिंग करतात आणि खूप चांगली मोठी होती, म्हणजे एक माणूस उंचीची व्यवस्थित भिंत होती. बुरुज पण बऱ्यापैकी पडलेले, जे खांब आहेत ते पण पडलेले, त्याच्यावर खूप चांगलं नक्षीकामही होतं. तर बऱ्यापैकी नाहीये इथे. अशी बरीचशी धरणं महाराष्ट्राच्या बऱ्याच धरणांमध्ये आहेत. भोर साईडला पण जे धरण आहे तिथं सुद्धा असंच एक मंदिर पावसाळ्यानंतर उन्हाळ्यामध्ये बघायला मिळतं. त्यापैकी हे आता गेली 4-5 वर्ष खूप प्रसिद्धीस पावलेलं असं हे वाघेश्वर मंदिर. आपण या बाजूला जाऊयात चालत ते 2 बुरुज दिसत आहेत आणि त्याला पायऱ्या आहेत, म्हणजे तो समोर सगळे जण. इथं आपल्याला एक छोटी शंकराची पिंडी सुद्धा पाहायला मिळते. आणि मंदिराला जसा मोठा एंट्रन्स असतो तसं इथं पूर्वी ते गेट, दरवाजा वगैरे सगळं होतं. हे 2 त्या दरवाजाच्या बाजूचे बुरुज होते असे मोठे, त्याची आता पडझड झाली. त्याचबरोबर छोटे छोटे देवळे असतात प्रत्येक मंदिरामध्ये, तर ते या बाजूला आपल्याला त्या देवळ्या बघायला मिळतात. आपण आजकालची मंदिरं बघतो अगदी काय म्हणता येईल आर्किटेक्टनी वगैरे बांधलेली, पण त्याच्यात जे सौंदर्य किंवा त्याच्यात जे पाहायला मिळायला पाहिजे ते तेवढं जाणवत नाही. पण अशा ह्या जुन्या मंदिरांमध्ये बघितलं तेवढे कष्ट केलेले असतात, तेवढा विचार करून ते कसा वाटला तुम्हाला वाघेश्वर मंदिराचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.